इथं तुम्ही दही बघू शकाल। हे दही छान असं घट्ट जमलेलं आहे, तितकंच मलाईदार सुद्धा आहे। चमच्याने दही भांड्यातून काढलं की चाकूने याच्या तुम्ही वड्या पाडू शकता। दही एकदम परफेक्ट झालेलं आहे। नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण घट्ट दही कसं लावायचं ते बघणार आहोत। दही आंबट होऊ नये, दह्याला पाणी सुटू नये म्हणून काही खास टिप्स सुद्धा सांगणार आहे। दही लावताना आपण तुरटी वापरलेली नाही, फक्त दूध आणि विरझण वापरलेला आहे। आता आजचा व्हिडिओ सुद्धा अगदी सविस्तर असणार आहे आणि अगदी स्टेप बाय स्टेप आपण दही कसं लावायचं ते बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। इथं गॅसवर पातेलं गरम करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये पाव वाटी पाणी घालूयात। तळाशी असं पाणी घातलं की दूध गरम करत असताना चिकटत नाही किंवा करपत नाही। आता यामध्ये 1 लिटर दूध घालूयात। हे म्हशीचं दूध आहे, तुम्ही म्हशीचं किंवा गाईचं कोणतंही दूध वापरू शकता। आता गॅस मोठा करूयात आणि दुधाला चांगली उकळी काढून घेऊयात। आज आपण 1 लिटर दुधापासून दही बनवतोय, त्यामुळे मी 1 लिटर दूध गरम करत ठेवलेलं आहे। तुम्हाला जितकं दही लावायचं आहे तितकं दूध तुम्ही गरम करायला ठेवायचं आहे। आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल दुधाला उकळी आलेली आहे। आता गॅस कमी करूयात आणि चमच्याने दूध हलवून घेऊयात। आता गॅस मध्यम करूयात आणि दूध चांगलं उकळवून घेऊयात। आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल दूध चांगलं उकळलेलं आहे। तर आता गॅस बंद करूयात। हे दूध कोमट करून घेऊयात। हे दूध तुम्ही फॅन खाली ठेवून सुद्धा कोमट करून घेऊ शकता, पण लक्षात घ्या दूध गरम असताना त्यामध्ये विरझण घालायचं नाही। दूध गरम असताना त्यामध्ये विरझण घालून दही लावलं तर दही आंबट होतं, दह्याला पाणी सुटतं। दूध गार झाल्यावर विरझण घालून दही लावलं तर दही व्यवस्थित सेट होत नाही किंवा त्याला घट्टपणा येत नाही। त्यामुळे आपल्याला कोमट दुधात विरझण घालून दही लावायचं आहे। थोड्या वेळानंतर दूध कोमट झालेलं आहे, तर आता हे थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि एका वाटीमध्ये 2 चमचे विरझण घेऊयात। विरझण म्हणजे दही। आता हे विरझण चमच्याने फेटून घेऊयात। हे चमच्याने व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकाल। आता यामध्ये चमचाभर कोमट दूध घालूयात आणि मिक्स करून घेऊयात। आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला दही लावायचं आहे ते भांडं घ्यायचं। त्यामध्ये 1 चमचा विरझण घालायचं आणि आता ह्या भांड्याला हे विरझण असं लावून घ्यायचं। व्यवस्थित असं हे लावून घ्यायचं। विरझण पातेल्याला व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे, तर आता हे उरलेलं विरझण पातेल्यामध्ये ओतूयात। आता कोमट दूध ओतूयात।
आता एकदा चमच्याने मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं. आता हे व्यवस्थित असं हे चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावर एक झाकण घालूयात. यावरचं झाकण अजिबात उघडायचं नाही. साधारण 10 ते 12 तासात दही छान सेट होतं. 10 ते 12 तास झालेले आहेत. तर आता यावरचं झाकण काढूयात. दही छान सेट झालेलं आहे. परफेक्ट असं दही तयार झालेलं आहे. छान घट्ट झालेलं आहे. तुम्ही बघू शकाल. आता चमच्याने यातलं दही काढून दाखवते. एकदम घट्ट झालेलं आहे. तुम्ही बघू शकाल. आपण चाकूने याच्या वड्या पाडू शकतो. इतकं घट्ट झालेलं आहे. तुम्ही बघू शकाल. तर इथं एकदम परफेक्ट असं हे दही तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकाल. तर अशा प्रकारे आज आपण अगदी बारीक सारीक टिप सोबत छान परफेक्ट असं दही कसं बनवायचं ते बघितलं. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. त्याने काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचा नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार. चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.